तुम्हाला वारंवार ऍसिडिटी होते का? घशात जळजळ होणे, कधी कधी छातीमध्ये जळजळ होणे, तोंडात कडवटपणा वाटणे, कडवट ढेकर येणे, आंबट ढेकर येणे, असं होत असल्यास आपण काय करतो? तुम्ही काय करता? तुम्ही लगेचच ऍसिडिटीची गोळी घेतात, बरोबर ना? परंतु लक्षात ठेवा, आपण जे काही खातो कदाचित त्यामुळे तर ऍसिडिटी होत नाहीये, हेच त्यामागचं कारण नाहीये. नमस्कार, मी डॉक्टर शोभा सातबाई, आरोग्य संस्कृती चॅनल मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर आज आपण बघणार आहोत ऍसिडिटी कमी करणाऱ्या भाज्या, फळे जे तुम्ही जर आहारात घेतले तर त्यामुळे नक्कीच नैसर्गिकरित्या ऍसिडिटी कमी होईल किंवा ऍसिडिटीवर नियंत्रण मिळवता येईल. तर अशा भाज्या आणि फळे आपण आहारात समाविष्ट करून घेणार आहोत. जाणून घेऊया त्याविषयी माहिती. आणि एक लक्षात ठेवा, मी तुम्हाला काही नियम पण सांगणार आहे. नियम जर पाळले तर नक्कीच ऍसिडिटी कमी होईल, यात शंकाच नाही. सगळ्यात आधी जाणून घेऊया, समजून घेऊया ऍसिडिटी का होते. आपल्या पोटात जे ऍसिड तयार होतं ते अन्न पचनासाठी आवश्यक असतं, गरजेचं असतं. परंतु गरजेपेक्षा ते ऍसिड जेव्हा अगदी वरती येतं तेव्हा जळजळ व्हायला सुरुवात होते आणि आपल्याला ऍसिडिटीचा त्रास होतो. म्हणूनच आपल्याला अशा गोष्टी खायच्या आहेत की ज्यामुळे अन्न पचनास मदत होईल आणि त्याबरोबरच पोटात थंडावाही निर्माण होईल. चला तर आता थेट फळांकडे वळूया. पहिलं फळ केळ. आता जेव्हा ऍसिडिटी जाणवते, केळीमध्ये मुळातच जे काही अल्कलाईन गुणधर्म आहे त्यामुळे काय होतं की ऍसिडिटी कमी होते. म्हणजे ऍसिडिटीवरती न्यूट्रल करण्याचं काम केळ करतं. त्यामुळे जेव्हाही जळजळ जाणवते किंवा ऍसिडिटीचा त्रास होतो तेव्हा साधं एक केळ देखील एक नैसर्गिक उपाय ठरू शकतो आणि ऍसिडिटी कमी होऊ शकते. आता दुसरं फळ पाहूया, पपई. पपईमध्ये असणारं पेपेन एन्झाईम. पेपेन एन्झाईम हे अन्न पचनासाठी मदत करत असतं. त्यामुळे काय होतं की खाल्लेलं अन्न लवकर पचतं आणि ऍसिडिटी होण्याची शक्यता कमी असते. म्हणूनच पपई देखील ऍसिडिटीसाठी उत्तम पर्याय आहे आणि लवकर म्हणजे उपाशी पोटी जर पपई आपण खाल्ली तर ऍसिडिटीचा त्रास होणारच नाही. आता तिसरं फळ आहे आवळा. आपण बघतो की आवळा हा सी विटॅमिनचा उत्तम स्रोत आहे. सी विटॅमिन बरोबर आयर्नचा देखील, आणि ह्या दोन्ही गुणधर्मांबरोबरच आवळ्यामध्ये शीतलता, पोटाला थंडावा देण्याचं महत्वाचा गुणधर्म असल्यामुळे जेव्हा ऍसिडिटी होते तेव्हा हा शीतल आवळा खाल्ला, सकाळी उपाशी पोटी म्हणा आवळा रस घेतला किंवा असाही खाल्ला तरी आपल्याला त्यामुळे जे काही ऍसिडिटीवरती नैसर्गिक उपाय करता येतात किंवा नियंत्रण मिळवता येतं. आता पुढचं फळ पाहूया, टरबूज. टरबूज म्हणजेच हायड्रेशन. शरीरातील पाण्याचं प्रमाण वाढवतं व उष्णता कमी करतं. त्यामुळे टरबूज हा उन्हाळ्यातील एक उत्तम पर्याय आहे ऍसिडिटीवरती देखील आणि शरीरातील शीतलता कायम राखण्यासाठी. कोहळा. कोहळा ही अल्कली गुणधर्मांनी युक्त अशी भाजी असून शीतल गुणधर्म देखील कोहळ्यामध्ये असल्यामुळे ऍसिडिटीवरती एक उत्तम औषध आहे आणि अल्कलाईन गुणधर्मामुळे पोटातील ऍसिडला न्यूट्रल करण्याचं काम कोहळा ही फळभाजी उत्तमरित्या करते. म्हणूनच कोहळ्याचा आहारात समावेश असावा, त्यामुळे ऍसिडिटी कमी होती. माझ्या एका प्रेक्षकाला ऍसिडिटीचा खूप त्रास होत होता, तेव्हा त्यांना मी कोहळ्याचा ज्यूस रेग्युलर घ्यायला सांगितला. उपाशी पोटी जर कोहळ्याचा ज्यूस घेतला तर नक्कीच ऍसिडिटी कमी होते आणि खरोखर त्यांना याचा उपयोग झाला आणि हळूहळू ऍसिडिटी कमी होत गेली. म्हणूनच कोहळ्याचा आहारात समावेश ऍसिडिटीसाठी केला तर त्यावरती नियंत्रण नक्कीच मिळवता येते. पुढची भाजी आहे काकडी. काकडीमध्ये पाण्याचं प्रमाण अधिक असल्यामुळे शरीरास थंड ठेवण्यास ती मदत करते आणि पर्यायी त्यामुळे ऍसिडिटी कमी होत जाते. दोडका आणि घोसाळे. दोडका आणि घोसाळे या दोन्हीही वेलवर्गीय भाज्या असून या पचायला अतिशय हलक्या आहेत. त्यामुळे ज्यांना वारंवार ऍसिडिटी होते त्यांनी जर आहारात या भाज्यांचा समावेश केला तर ऍसिडिटीवरती त्यांना नियंत्रण मिळवणं सोपं होईल. आता पाहूया पुढची भाजी, गाजर. गाजरामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असल्यामुळे अन्न पचनाचे कार्य नीट चालते आणि त्यामुळे अन्न पचन झाले की ऍसिडिटी होत नाही. आता पाहूया लाल भोपळा किंवा डांगर. ही भाजी पोटासाठी सौम्य आणि हलकी असते. पचायला हलकी असल्यामुळे आणि तसेच सौम्य अल्कलाईन असल्यामुळे पोटातील उष्णता कमी करण्याचं काम डांगर किंवा लाल भोपळा करते आणि तसेच उष्णतेबरोबरच पचायला हलकी असल्यामुळे आणि सोपी असल्यामुळे ऍसिडिटीचा त्रासही कमी होतो. म्हणूनच डांगराला आहारात प्राधान्य द्यावं. डांगराचे सूप किंवा इतर पदार्थ बनवून जर प्राशन केले आहारामध्ये तर नक्कीच ऍसिडिटीवरती नियंत्रण होईल. आता पटकन लक्षात ठेवा, केळ ऍसिड शांत करतं, पपई पचन सुधारते, आवळा शरीराला थंडावा देते, टरबूज हायड्रेशन वाढवते, कोहळा जळजळ कमी थंडावा देतो, काकडी शरीर थंड ठेवते, घोसाळे आणि दोडके पचायला अतिशय हलके, गाजर फायबरने भरपूर, त्याबरोबरच शेवटची लाल भोपळा किंवा डांगराची भाजी ही पचायला सुलभ आहे. आता एक महत्वाचा प्रश्न, काय खाणं टाळलं पाहिजे की ज्यामुळे ऍसिडिटी होणार नाही? तर आहारामध्ये तेलकट, तिखट, बेकरी प्रॉडक्ट्स, अतिशय मोठ्या प्रमाणावर चहा कॉफीचं प्रमाण, सॉफ्ट ड्रिंक्स आणि त्याबरोबर जंक फूडचं प्रमाण हे सगळं जर आहारातून आपण काढून
काढून टाकलं किंवा कमी केलं तर आपल्याला ऍसिडिटीचा त्रास होणार नाही, म्हणून आहारात याचं सेवन टाळलं पाहिजे. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, तुम्ही काय खाता यापेक्षाही ते कसं खाता हे अधिक महत्वाचं आहे. त्यामुळे जे अन्न तुम्ही खाता ते अन्न खाताना हळूहळू खाल्लं पाहिजे, तसंच अन्न चावून खाल्लं पाहिजे. अन्न खाताना स्ट्रेस नसला पाहिजे, म्हणजे जेवताना जर आपण स्ट्रेस घेतला, स्ट्रेस हे देखील ऍसिडिटीचं कारण आहे. दुसरं म्हणजे योग्य वेळी आपण जेवण केलं पाहिजे, म्हणजे योग्य वेळी अन्न खाल्लं तर ऍसिडिटीचा त्रास कमी होतो किंवा होतच नाही. या गोष्टी जर लक्षात ठेवला तर ऍसिडिटी होणार नाही. तर आजपासून एक छोटासा बदल करा, तुमच्या प्लेटमध्ये फळं आणि भाज्या वाढवा आणि तिखट तेलकटाचं प्रमाण, बेकरी प्रॉडक्टचं प्रमाण हे कमी करा आणि फरक स्वतः अनुभवून बघा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा, कारण ऍसिडिटी हा प्रत्येक घराघरातला आज प्रश्न आहे आणि ऍसिडिटीमुळे किरकोळ ऍसिडिटी असते असं आपल्याला वाटतं, परंतु पुढे मोठ्या आजारात रूपांतर होतं आणि अनेक घरांमध्ये ऍसिडिटी नंतर पुढे वेगवेगळे आजार उद्भवतात. कॉमेंट करा की आजपासून मी माझा आहार बदलतोय आणि आरोग्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, कारण अशा सोप्या आणि उपयोगी आरोग्य टिप्ससाठी पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन विषयासोबत. धन्यवाद.